नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। पोलिसांवर गोळीबार करणारा कुख्यात पाऊलस गायकवाड अखेर जेरबंद। LCBची थरारक कारवाई। 15 दिवसांचा पाठलाग अन मोठी अटक। पोलिसांवर गोळीबार करणारा आरोपी पकडला। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात कुख्यात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात। सोलापूरमध्ये सोनाराला लुटणारा आणि पाथर्डी येथे पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेला पाऊलस कचरू गायकवाड याला स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत अटक केली आहे। 29 मे 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट परिसरात सोनाराला अडवून तब्बल 10,56,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने लुटण्याचा आरोप पाऊलस गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर आहे। या गुन्ह्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत असताना पाथर्डी येथे आरोपीने पोलिसांवर गावठी कट्ट्यांनी गोळीबार करून पळ काढला होता। या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक सलग 15 दिवस आरोपीच्या मागावर होते। या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक सलग 15 दिवस आरोपीच्या मागावर होते। अखेर गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी तालुक्यातील मढी देवस्थान परिसरात सापळा रचण्यात आला। पोलिसांना पाहताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडून 2 गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल फोन असा 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार पाऊलस गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहिल्यानगर, मुंबई, जालना आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, पोक्सो आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। सध्या आरोपी विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून सोलापूर लूट प्रकरण आणि पाथर्डी गोळीबार प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका सोनाराला लुटमार करून आरोपी नामे पाऊलस गायकवाड हा फरार झालेला होता। सदर आरोपी त्याला पकडण्यासाठी सोलापूर ग्रामीणची टीम पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत आलेली होती। त्यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनचे पथक व LCBच्या पथकावर सदरच्या आरोपिताने स्वतःकडील असलेल्या गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व सदर घटनेनंतर तो आरोपी हा तेथून पसार झालेला होता। आज रोजी सदर आरोपी त्याला पकडण्यामध्ये LCBच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे। सदर आरोपिताकडे पोलिसांवर हमला केलेला गावठी कट्टा मिळून आलेला आहे, तसेच त्याच्याकडे आणखी एक पिस्टल व 4 जिवंत काडतुसे मिळून आलेले आहेत। त्या अनुषंगाने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपिताला पुढील कारवाई कामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।